ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। पनवेलचे प्रशासकीय भवन मार्चपासून सुरू होणार आहे। मागील अनेक वर्षांपासून वाढीव कामासाठीची वित्त परवानगी तसेच न्यायालयीन वादामुळे रखडलेल्या शहरातील विविध सरकारी कार्यालयांसाठी बांधले जात असलेल्या प्रशासकीय भवनाच्या इमारतीचे बांधकाम 90% पूर्ण झाले आहे। मार्चमध्ये या भवनाचे लोकार्पण केले जाणार आहे। सध्या या इमारतीमधील विद्युतीकरण आणि सुतारकाम अंतिम टप्प्यात सुरू असल्याची माहिती पनवेलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली। त्यामुळे मार्च महिन्यापासून तालुक्यातील सर्वसामान्यांना एकाच छताखाली सरकारी विविध विभागांच्या प्रशासकीय भवनातून सेवा मिळणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत पनवेलच्या प्रशासकीय भवन बांधण्याचे काम सुरू आहे। आत्तापर्यंत 10.5 कोटी रुपये खर्च झाला असून अजूनही 8 कोटी रुपयापर्यंतचा खर्च होणे अपेक्षित आहे। सुमारे 18 कोटी रुपये खर्च करून बांधत असलेल्या या इमारतीमध्ये महसूल, पोलीस, मुद्रांक शुल्क, भूमी अभिलेख अशा विविध सरकारी विभागांचे कामकाज चालणार आहे। यामुळे गेल्या अनेक वर्षात फडके नाट्यगृहासमोरील तसेच कर्मवीर भाऊराव पाटील चौकासमोरील वर्दळ पुन्हा नवीन वर्षातील मार्च महिन्यापासून या परिसरात दिसणार आहे।